हाय मित्रांनो, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? तर आज परत एक नवीन सायकलिंगची टूर आहे. ही आपली सायकल तयार आहे आणि हा एक नवीन माउंट घेतला आहे मी गोप्रोसाठी सायकलला. आणि आज इथून ग्वाल्हेरमध्ये आहे आणि ग्वाल्हेरमध्ये आज सायकलिंग करणार आहे. ठीक आहे. तर बटेश्वर मंदिरांचा एक समूह आहे, त्या ठिकाणी मी जाणार. ठीक आहे. तर बघूया रस्त्यात कसं काय होतं. चला, तर वाटेत न्याहारीसाठी मी अर्धा डझन केळी घेतली. त्यानंतर प्रवासाला सुरुवात केली. बटेश्वर मंदिरांचा समूह ग्वाल्हेरमधून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. बटेश्वर मंदिरांच्या समूहामध्ये छोटी मोठी मिळून जवळपास 200 मंदिर आहेत. ही मंदिरांचा समूह 25 एकरात पसरलेला असून यामध्ये शिवा म्हणजेच महादेव, विष्णू आणि शक्ती या देवतांना समर्पित केलेली ही मंदिरं आहेत. ही मंदिरं 8व्या ते 10व्या शतकांच्या दरम्यान बांधली गेलेली असावीत असा आर्किओलॉजिकल सर्वेचा अंदाज आहे. तर असं मानलं जातं की चंबलचे जे डाकू असायचे ते ह्याच मुरैना जिल्ह्याच्या आसपासच्या डोंगरांमध्ये राहायचे. 21व्या शतकातला जो शेवटचा डाकू होता, ज्याचं नाव निर्भय सिंग, त्याचं हे बटेश्वर टेम्पल प्रमुख अड्डा म्हणून ओळखला जायचा. बटेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला वाटेत एक गडी पडवली म्हणून शंकराचं मंदिर लागतं. हे मंदिर मुघलांनी डिस्ट्रॉय केलं. त्यानंतर जो हिंदू राजा आला त्यांनी ह्या मंदिराला संरक्षण देण्यासाठी याच्या चारी बाजूनी किल्ल्याप्रमाणे बांधकाम केलं की त्यामुळे ह्या मंदिराचं संरक्षण व्हावं. बेस्ट प्लेस टू विजिट. वा, काय डिझाईन आहे. आता बटेश्वर मंदिरांच्या समूहामध्ये पोहोचलेलो आहे आपण. खूपच छान जागा आहे, खूप वेल मेंटेन आहे. पाहू शकता तुम्ही. आज महाशिवरात्री निमित्त मी या मंदिरांमध्ये आलो आणि महाशिवरात्रीच असल्यामुळे आसपासच्या बऱ्याचशा गावातली लोक दर्शनासाठी, पूजेसाठी या मंदिरांमध्ये येतात. तुम्हाला कधी ग्वाल्हेरला यायचा योग झाला तर नक्कीच तुम्ही या मंदिरांना भेट द्या. धन्यवाद.